आज आपण क्षेत्रातनं योग या अध्यायातला पुढला भाग बघूया. गेल्या वेळेला आपण शेवटी ज्ञानाची लक्षणं काय त्याच्याबद्दल थोडं विवेचन केलं. आपण ह्या ओवीवरती थांबलो होतो गेल्या वेळेला की तैसे हृदयचेनी ज्ञाने जिये देही उमटती चिन्हे तिये सांगो आता अवधाने चांगे ऐक. माऊली आपल्याला सांगते की जेव्हा हृदयामध्ये ज्ञानाचा प्रकाश उमटतो किंवा ज्ञान हृदयामध्ये असं मुरतं आणि ते मुरल्यानंतर त्या ज्ञानाचा अंगीकार झाल्यानंतर मग देहावरती अशी एक एक चिन्ह उमटतात. ज्ञान प्राप्ती झाल्यावरती माणूस कसा वागतो याला त्यांनी उमटती चिन्हे असे म्हटलं आणि त्यांनी परत एकदा अर्जुनाला सांगितलं की हे सगळं नीट लक्ष देऊन ऐक. तर जेव्हा जेव्हा अशा ज्या वेळेला सांगतात तेव्हा ते अजूनही काहीतरी जे गहन ज्ञान आहे किंवा जे भगवद्गीतेच्या श्लोकांमधून असं सहज कळणार नाही असं काहीतरी आपल्याला सांगायचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे इथे परत ते आठवण करून देतात की आता तुम्ही जरा नीट लक्ष देऊ नये का. इथे हा उमटती चिन्हे हा एक महत्वाचा शब्द आहे. या शब्दाचा अर्थ कळण्यासाठी मी बरीचशी उदाहरणांचा विचार करतो की कशी सांगता येते. तर माझ्या आयुष्यातलं मला त्याचं एकच असं उदाहरण आठवलं की 2.5 वर्षापूर्वी मी माउंट किलिमंजारोला जाऊन आलो. टांझानिया मधला जो वर्ल्ड टॉलेस्ट फ्री स्टँडिंग माउंटन आहे तिकडे. आणि त्यावेळचा एक प्रसंग आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो की तो असा मोठा खडतर असा ट्रेक आहे. आता वर्ल्ड टॉलेस्ट फ्री स्टँडिंग माउंटन म्हणजे असणारच आहे, म्हणजे ते अपेक्षित होतं की कठीण असेल. तर जवळजवळ 7 दिवसाचा ट्रेक आहे. आम्ही 5 दिवस चढत 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 वर गेलो आणि मग शेवटी समिट असेंड म्हणजे अगदी शिखरावर जायचं तो दिवस उजाडला. 5व्या दिवशी रात्री आणि 6व्या दिवशीची पहाट अशा वेळेला आम्ही जवळजवळ 15,000 फुटावर आहे आणि 15,000 फुटावरून अगदी गच्च काळोखामध्ये काळोख्या रात्री म्हणजे 11-12 वाजता आम्ही परत रात्री चढायला चालू केलं शिखराकडे. आणि त्यावेळेला अशी म्हणजे हाडं गोठवणारी थंडी होती आणि समोर 2 फुटावर कोण आहे ते पण कळणार नाही इतका गच्च अंधार होता आणि इतकी अतिशय शांतता होती. आणि किलिमंजारोचा कसं आहे की तो असा माउंटन रेंज मध्ये नाहीये, त्याच्यामुळे एकटाच असा डोंगर आहे तो. त्याच्या आजूबाजूला अशी शिखरं आहेत पण ती खूप क्वचित आहेत. अतिशय दुर्गम भागामध्ये त्याच्या आजूबाजूला काहीच नाही. म्हणून रात्र जेव्हा काळोखी असते तेव्हा अतिशय काळोखी असते, म्हणजे गच्च काळोख ज्याला म्हणतात तशी ती रात्र असते. तर आम्ही तसे रात्री 11 वाजता गोठवणाऱ्या थंडीमध्ये हेडलॅम्प वगैरे लावून असे बरेचसे जॅकेट्स वगैरे घेऊन चालायला लागलो. रात्रभर चालत चालत आणि 5 दिवस हे सगळं चढत असतानाच जितका काही शारीरिक त्राण असतो तो सगळा गेलेलाच असतो. म्हणजे तिथून पुढे संपूर्ण मेंटल बॅटल असतं. तर अतिशय थकलेल्या अवस्थेमध्ये आम्ही जवळजवळ 5-6 वाजता शिखरापासून अजून 1000 फुटांवरती असो म्हणजे अजून 1000 फूट जायचं होतं आणि ही सगळी अगदी खडी चढण आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. शिखराच्या जवळ थोडीशी नाहीये पण अतिशय खडी चढण. तर एक एक पाऊल टाकत टाकत खूप असं कठीण होतं. तिथून मग 5-5:30च्या दरम्यान आमच्या गाईडनी सांगितलं की आता आपण इथे थांबूया आणि इथून आपल्याला आता म्हणजे सूर्योदय दिसणार. तर त्या सूर्योदयाचा अनुभव घेऊन मग पुढे शिखराकडे जाऊ. आणि तिथे जाईपर्यंत असं वाटलेलं की आता काहीच नको, म्हणजे कधी हे संपतंय असं होतंय. तर गाईडनी आम्हाला सांगितलं की नाही हे वन्स इन अ लाईफ टाईम असा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल इथून सूर्योदय बघा. आणि कुठे आम्ही जवळजवळ 18,000 फुटावर आहे. 18,000 फुटावर अशा डोंगरावर की ज्याच्या आजूबाजूला काहीच नाही. पण रात्रभर चढता चढता फक्त आम्हाला काय त्या अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं. आम्ही कुठे चाललोय, किती चढण आहे, काहीच पत्ता नाही. तर तिकडे शांतपणे बसलो आणि ती शांतता इतकी आहे, ती अशी शब्दात सांगणं खूप कठीण आहे की अतिशय निर्जन ठिकाणी म्हणजे श्वास घेतोय त्या श्वासाचा इतका मोठा आवाज वाटतं की म्हणजे दुसऱ्यांना सांगायला असं होतं की बाबा हळू श्वास घे. इतकी नीरव शांतता म्हणतात तशी शांतता. पुढे बघतोय पण पुढे बघतोय कुठल्या दिशेला बघतोय हे कळत नाही. जमीन कुठली आहे, आकाश कुठलंय काहीच कळत नाही. अशा ठिकाणी बसलोय आणि सूर्योदयाची वाट बघतोय. हळूहळू जेव्हा सूर्योदय व्हायच्या आधी जेव्हा सूर्याचे प्रकाश मंद प्रकाश येऊ लागला, पहिली गोष्ट जी दिसली त्या काळोखाला दुभागणारी एक अशी रेष दिसली, म्हणजे क्षितिज जे आपण म्हणतो ते दिसलं. म्हणजे
अक्षरशः ते वाटलं की ते क्षितिज उमटलं आपल्या डोळ्यांच्या समोर. ते का क्षितिज उमटलं? कारण तो सूर्य अजून त्या क्षितिजाच्या खालतीच होता. अजून वर सुद्धा आला नव्हता. पण त्याचा हळू प्रकाश येऊन त्या क्षितिजाची रेषा दिसली आणि ती रेषा एकदा दिसली, की मग हळू जी काही निसर्गातली जी जादू आहे, अ, त्या एक-एक गोष्टी दिसायला लागल्या. सूर्य वर यायला लागला, तेव्हा त्याच्या तांबूस प्रकाशाचा, लाल प्रकाशाचा, पिवळ्या प्रकाशाची जी काही जादू असते, ती सगळी आकाशामध्ये पडायला लागली. म्हणजे हळूवार होते सगळं. नंतर आकाशातले ढग दिसायला लागले. त्याच्यानंतर आमच्या पुढे किलिमंजारोचं अजून एक शिखर आहे, मवेंजी म्हणून. जवळ-जवळ 17,500-18,000 फुटावर असेल. ते असं डोळ्याच्या खालती आहे. तर त्याच्यावरून कळलं, की आम्ही किती उंचीवर आहोत. त्याच्यानंतर त्या शिखराच्या खालती अजून 5,000-6,000 फुटावरती ढगांचा गालिचा दिसला. हे एक-एक गोष्टी अशा प्रकट व्हायला लागल्या. त्या गालिचा आणि तो गालिचा कसा आहे, तांबूस रंगामध्ये न्हालेला तो गालिचा. म्हणजे खरोखर असं वाटत होतं, की आपण तिकडे पळत जाऊ आणि त्या गालिच्यावरती आपण झोपू किंवा लोळू. इतका सुंदर तो गालिचा. पाठी वळून बघितलं तर ते ग्लेशियर होती. ग्लेशियर कशी पांढरी शुभ्र, पण त्या सूर्याच्या तांबूस किरणांनी संपूर्ण त्याचं जे काही दृश्य होतं, ते एकदमच वेगळं दिसत होतं. दगडांवरती या थंडीमुळे जे पाणी गोठलं होतं, त्या पाण्याचा बर्फ दिसत होता. तर अशी एक-एक अशा गोष्टी उमटायला लागल्या. का? फक्त तो सूर्य क्षितिजावरून अजून वर सुद्धा आला नव्हता, पण हळू वर येत होता. तर तो सूर्य जसा हळू वर येऊन त्याचा प्रकाश जसा पडत गेला, त्या दृष्टीने एक-एक ही दृश्य उमटत गेली. क्षितिज उमटत गेलं, ते मवेंजीचं शिखर उमटत गेलं, ढगांचा गालिचा, बाकी ग्लेशियरवरतीचा तांबूस प्रकाश आहे. तर ह्या गोष्टी आपोआप उमटत गेल्या. त्याच पद्धतीने माऊली ते सांगतात, की एकदा मनामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडायला लागला, की मग माणसाच्या आचरणामध्ये अशी चिन्ह उमटत राहतात. म्हणजे चिन्ह उमटत राहतात म्हणजे काय, की त्याचं आचरण हळू कसं बदलतं. तर त्याच पद्धतीने आपण गेल्या वेळेला हे जी ज्ञानाची लक्षणं आहेत ती बघितली. मानाची इच्छा नसणं, दांभिकपणा नसणं, अहिंसा, शांती, आर्जव, गुरुभक्ती इत्यादी. आपण जसं क्षेत्राचं जेव्हा विवेचन केलं, की माणसाच्या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि त्याच्यामध्ये 36 तत्व असतात. त्या 36 तत्वांचा जसा परस्पर संबंध आहे आणि त्यांचं संतुलन महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने इथे सुद्धा ही जी ज्ञानाची लक्षणं आहेत, त्यांचा परस्पर संबंध आहे. म्हणजे आता अनन्य भक्ती समजा. अनन्य भक्तीमध्ये काय भक्तीचा महत्वाचा गुणधर्म काय, की समर्पण. समर्पण असल्यामुळे त्या माणसाला मानाची इच्छा म्हणजे कुठल्या अपेक्षेने काय तो कार्य करत नाहीये, कुठलीही कर्म करत नाही. मग त्याला मानाची इच्छा नसणार, मग दांभिकपणा नसणार, स्थिरता आहे, त्याचा अंतर्बाह्य शुचिर्भूतपणा. म्हणजे नुसताच आतला निर्मळ मन आहे आणि कर्म त्याची वाईट आहे असं नाही. त्याच्यामध्ये ही समबुद्धी जी आहे ती त्याच्याकडे आहे. विषयांबद्दलची विरक्ती आहे, त्याच्यामुळे आत्मसंयम आहे किंवा आत्मसंयमामुळे विषयांबद्दलची विरक्ती आहे. त्याच्यामुळे ही सगळी ज्ञानाची जी लक्षणं आहेत, त्यांचा सुद्धा परस्परांशी खूप संबंध आहे आणि एका लक्षणाने दुसऱ्या लक्षणांवरती अजूनही त्याचा प्रभाव पडतो आणि मग ती सुद्धा लक्षणं अजून चांगल्या पद्धतीने त्या साधकाच्या वागणुकीतून दिसायला लागतात. तर आपण काही ह्यातली लक्षणं बघूया. पहिलं आहे अमानित्व. अमानित्व म्हणजे मानाची इच्छा नसणं. माऊली म्हणतात, "पार्था तेणे पाडे, सन्माने जो साकडे, गरिमेते अंगाकडे येवोची नेदी." अमानित्वामध्ये काय होतं, की अशा माणसाला सन्मान किंवा सत्कार किंवा कोणी त्याचा मान जर करत असेल, तर त्याचं अप्रूप अजिबात नसतं. त्याचं उलट वाकडं असतं त्याला. त्याला तो सन्मान नको असतो आणि तो कधीच मोठेपणा आपल्याकडे घेत नाही. लौकिकाचा उद्वेगू, शास्त्रांवरी उबगू, उगेपणी चांगू, हाती भरू. तर त्याला लौकिक किंवा प्रतिष्ठा नकोच असते. शास्त्रांवर उबगू म्हणजे जिकडे लोक असे कुठल्याही गोष्टीमध्ये वादविवादामध्ये पडत असतात किंवा पुस्तकी ज्ञानावरून आपलं शब्द पांडित्य वापरत असतात आणि उगाच कुठला हेतू नसताना वादविवाद करत असतात. तर अशा ठिकाणी त्याचा उबग येतो. अशा चर्चांमध्ये त्याला उबग असतो. तो तिथे पडतच नाही.
आणि उगेपणी चांगू हातीवरू. त्याच्यापेक्षा अशा चर्चा करण्यापेक्षा त्याला वाटतं बाबा शांत बसावं आणि ठीक आहे लोकांना जे काही आपलं मत प्रदर्शन करायचं करू दे. मी आपल्या जी काही शांतपणे साधना करतो ती करीन. त्याच्यामुळे तो अशा फंदामध्ये पडत नाही. अशा माणसाला मानाची अपेक्षा नसणं हे साहजिकच आहे असं वाटतं. तर ते का असं वाटत असेल? कारण तो कर्म कुठल्या दृष्टीने करतोय? तो निष्काम भावनेने कर्म करतो. निष्काम भावनेने कर्म करतो आणि कर्मफळ सगळं अर्पण करतो. त्याच्यामुळे त्याला कुठलीच अपेक्षा नाहीये. त्याच्यामुळे त्याला मानाची सुद्धा अपेक्षा नसते. आणि त्याची तर मला वाटतं अशा माणसाची वृत्ती असेल, की मी तर माझं काम करतोय ह्याच्यामध्ये मोठी गोष्ट काय? हे बऱ्याच वेळेला आपण बघतो, की काही-काही लोकं अतिशय मोठी मोठी कार्य करतात किंवा त्यांच्या कडून मोठी कार्य होऊन जातात. पण तरीसुद्धा त्यांना त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. का वाटत नाही? कारण ते अतिशय मनापासून ती गोष्ट करत असतात आणि स्वतःचं कर्तव्य म्हणून करतात. ही चांगली गोष्ट आहे. धिस इज द राइट थिंग टू डू म्हणून करतात. त्याच्यामुळे त्यांना पुढे असं सन्मानाची किंवा सत्काराची प्रतिष्ठेची त्याच्यापासून काहीच आवड नसते. हे एक कारण असू शकतं. दुसरं असं कारण असू शकतं, की त्यांना कदाचित असं वाटत असेल, की एवढा वेळ आणि बाकी जो काही पैसा वगैरे जे काही आहे, तो जो तुम्ही माझ्या सत्कारासाठी, माझ्या सन्मानासाठी घालवणार त्याच्यापेक्षा हे काम करा. जर जर तुम्हाला ते कामाबद्दल एवढा जर आनंद वाटत असेल, की मी हे एवढं चांगलं काम केलं, अशा गोष्टी केल्या, त्याचा एवढा फायदा झाला. तर माझ्या सत्कारामध्ये तो वेळ घालवण्यापेक्षा ते काम करा. अशी त्यांची कदाचित मनोवृत्ती असेल. अजूनही पुढली गोष्ट आहे, की अशी जी म्हणजे सामाजिक कार्यकर्ते असू देत किंवा संत असू देत, की ज्यांच्याकडून सत्कार्य घडतात. त्यांचा सन्मान कोणी करावा? हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे त्यांच्या सन्मानाची पात्रता, म्हणजे त्यांचा सन्मान कोणी करावा याची पात्रता असणारे सुद्धा लोक लागतात. असेच जर लोक नसतील, तर आपण बऱ्याच वेळा बघतो, की अतिशय थोर सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि मग त्यांचा कुठल्यातरी कारणाने सत्कार होतो आणि सत्काराच्या स्टेजवर आपण एक-एक अशी नजर मारली, की तिथे कळतं, की ह्यांच्यापैकी एकाही माणसाची पात्रता नाहीये, की या माणसाचा, या थोर पुरुषाचा सत्कार करावा. तशी बरीच कारणं असतील अशा माणसाला, की सत्कार, सन्मान, प्रतिष्ठा यांच्यापासून तो अतिशय लांब असतो आणि त्या फंदामध्ये तो माणूस कधीच पडत नाही. तर पुढचं लक्षण आहे अदंभित्व. दंभ म्हणजे ढोंग किंवा मोठेपणा दाखवणं. नाना कृषी बळू आपुले, पांघुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य. की एक जो चांगला शेतकरी असतो, तो काय करतो? तो एकदा जमीन नांगरली, त्याच्यामध्ये बिया पेरल्या, की मग तो काय करतो? त्या ज्या बिया आहेत, तो त्या अशा मातीने झाकून टाकतो. तो का झाकून टाकतो? कारण त्याला त्या बिया आहेत त्या त्या बियांचं रक्षण करायचं असतं. त्या बियांपासून पीक घ्यायचं असतं. त्याच्यामुळे त्याला त्या बिया कोणाला दाखवायच्या नसतात. पक्ष्यांना दाखवायच्या नसतात. त्याच्यामुळे तो मातीने झाकून टाकतो. त्याचप्रमाणे हा जो ज्ञानी माणूस आहे, तो काय करतो? आपली जितकी काही सत्कर्म असतील, दान केलं असेल, पुण्य केलं असेल, परोपकार केले असतील, कोणाला मदत केली असेल, ह्याच्याबद्दल कुठेच वाच्यता करत नाही. ते झाकून टाकतो. अ, त्याच्याबद्दल स्वतःच्या मनात सुद्धा कधी सुद्धा अभिमान किंवा अहंकार येऊ येऊ देत नाही. अशा गोष्टी तो कुठेच बोलत नाही. परोपकारू न बोले, न मिरवी अभ्यासिले, न शके विकू जोडले स्फितीसाठी. कोणाला मदत केली तर त्याच्याबद्दल त्याची कधी त्याच्यापासून वाच्यता नसते. न मिरवी अभ्यासिले म्हणजे त्याला समजा कुठल्या गोष्टीचं ज्ञान असेल, तर तो ज्ञानाबद्दल कधीच कोणाशी बोलत नाही म्हणजे मिरवत नाही ते ज्ञान. म्हणजे मी एवढा ज्ञानी माणूस आहे, की मला ह्या इतक्या गोष्टी माहिती आहेत. त्याच्याबद्दल तो कधीच बोलत नाही. न शके विकू जोडले स्फितीसाठी. आणि स्वतःला जितकं ज्ञान असेल, त्या ज्ञानाचा विक्रय आपल्या प्रतिष्ठेसाठी तो कधीच करत नाही. आणि त्या ज्ञानापासून जर समजा कोणाला फायदा होत असेल किंवा त्या ज्ञानाचा प्रसार करायचा असेल चांगल्या गोष्टींसाठी, तर तो करतो. पण त्याचा विक्रय करून आपली प्रतिष्ठा वाढवावी, असं कधीच त्याच्याकडून होत नाही. किंबहुना स्वधर्मी थोरू, अवसरी उदारू, आत्मचर्चे चतुरू, एरवी वेडा. हे अशी माणसं कशी आता ते स्वतःहून स्वतःच्या कुठल्याच गुणांबद्दल बोलत नाहीत. तर मग बऱ्याच वेळा असं वाटेल, की ह्या माणसामध्ये काहीच नाहीये. म्हणजे कुठलेच गुण नाहीये. पण काय होतं, की जेव्हा चांगली कार्य करायची असतात,
स्वधर्माचं आचरण करायचं असेल, आपलं कर्तव्याचं आचरण करायचं असेल किंवा सत्कर्म करायची असतील, त्यावेळेला मात्र हा माणूस अतिशय तत्पर असतो. मग तो कुठे पाठी पुढे काही बघत नाही आणि स्वतःला झोकून देतो ती कामं करताना. कुठल्या कामाची वृद्धी करायला, प्रसार करायला, जर कुठे चर्चा करायची असेल, कुठे वादविवाद करायचे असतील, तर अशा वेळेला मात्र तो आपलं सगळं चातुर्य वापरतो. आणि मग त्या आपल्या कामामध्ये जेवढी मदत होईल, ज्या सत्कार्यामध्ये, त्याच्यासाठी आपली सगळी बुद्धी पणाला लावतो. पण एरवी बघायला गेलं तर त्या माणसामध्ये तो कुठेच आपल्या कुठल्याच वादविवादामध्ये पडत नाही, काय नाही. त्याच्यामुळे एरवी असा साधारण माणूस वाटतो, एरवी वेडा वाटतो. आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्याला माहिती असणारी जी खरोखर ज्ञानी माणसं आहेत, त्यांच्यामध्ये ही नक्कीच लक्षणं दिसतात. की स्वतःहून ते असे कुठे सांगत नाहीत, पण जर वेळ पडली, तर मात्र त्यांचं सगळं चातुर्य पणाला लावतात. मग माऊलींनी इथे अशी उदाहरणं दिली आहेत, की समजा केळीची झाडं बघितली. तर केळीचं झाड त्याचं खोड वगैरे बघितलं असं पोकळ वाटतं, की लगेच असं नुसतं हात मारला तर ते तुटून जाईल, असं ते पोकळ वाटतं. पण तीच केळीची झाडं, त्याची एकदा फळं आली, केळं किती पौष्टिक आहे, किती गोड आहे. तर त्या झाडाकडे बघून असं कधी वाटत नाही, की ह्या झाडाची इतकी पौष्टिक फळं असतील, इतकी गोड फळं असतील. त्याचप्रमाणे समजा पावसाळ्याच्या वेळचे जे ढग असतात, त्या ढगांकडे नुसतं बघितलं, तर कधी-कधी वाटतं, की नुसती हवा आली तर हे ढग निघून जातील. म्हणजे नुसत्या ढगांकडे बघून असं काय त्यांच्यामध्ये काही सामर्थ्य असेल असं वाटत नाही किंवा ते काही करतील असं वाटत नाही. पण एकदा जर पाऊस पडायला लागला, तर मात्र संपूर्ण परिसर, संपूर्ण पृथ्वी सुद्धा जलमय करण्याचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य असतं. तर असंच हे जे अदंभित्व आहे, की स्वतःहून असा माणूस सांगत नाही, पण जर वेळ पडली, तर मात्र आपली जी काही विद्वत्ता आहे ती पणाला लावतो. पुढे आहे अहिंसा. तर हा एक जो गुण आहे किंवा ज्ञानाचं लक्षण आहे, ह्याच्यावरती माऊलींनी भरपूर विवेचन केलं. आणि ही सगळी लक्षणं कशी आहेत, आता तुम्ही भगवद्गीतेमध्ये फक्त बघितलं, तर ह्याच्यावरती 2च श्लोक आहेत. म्हणजे कृष्णाने हे फक्त शब्द वापरलेत, अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, शांती आणि झाला. तो श्लोक तिकडे संपला, की म्हणजे ज्ञानी माणसाच्या ठिकाणी ही अशी लक्षणं असतात. एवढंच म्हटलं. माऊलींनी इथे त्याचा भरपूर विस्तार केला. आणि अहिंसाबद्दल त्यांनी इतक्या गोष्टी सांगितल्या आहेत, की त्या गोष्टींमध्ये त्यांच्यामधला जो तत्वज्ञानी आहे, तो दिसून येतो. आणि तत्वज्ञानी सुद्धा कसा आहे, आत्ता त्यावेळच्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करून त्यातल्या कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत, कुठल्या वाईट गोष्टी आहेत, म्हणजे आपण ऑब्जेक्टिव्ह एनालिसिस जे बोलतो, ते त्यांनी केलंय आणि त्यांच्यामध्ये खूप अशी निर्भयता पण दिसून येते. बऱ्याच वेळा त्यांनी प्रचलित जी मतं होती त्यावेळची, त्यांचं खंडन केलं आणि त्यांनी म्हटलं, की ह्या चुकीच्या गोष्टी आहेत किंवा हे जे आपली शास्त्र वगैरे सांगतात, ते काही बरोबर नाहीये. तर हे सांगण्यासाठी एक तर स्वतःचा अभ्यास पाहिजे, स्वतःवर आत्मविश्वास आहे, तो पाहिजे आणि निर्भयता पाहिजे. आणि त्यांच्याकडे ते कौशल्य सुद्धा आहे, की ते जेव्हा सांगतात, की काही-काही मतांचं मी खंडन करतो आणि कुठल्या कारणासाठी करतो. त्याचं कौशल्य ते सुद्धा ह्या संपूर्ण सगळ्या ओव्यांमधून दिसून येतं. अहिंसा आपण नेहमी विचार केला, की आपल्याला प्राणी मात्र दिसतात आणि प्राणी मात्रांची हिंसा किंवा अहिंसा एवढा असा ढोबळमानाने आपल्या डोक्यामध्ये विचार येतो. तर स्वतःचं मत सांगण्याच्या आधी माऊलींनी इथे त्यावेळची जी प्रचलित मतं होती, त्यांचं विवेचन केलं. म्हणतात, "तरी अहिंसा बहुती परी, बोलिली असे अवधारी, आपुला लिया मतांतरी निरूपिली." अहिंसेबद्दल बऱ्याच तत्वज्ञानांनी आपापल्या मताप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. "परी ते ऐसी देखा, जैशा खांडून या शाखा, मग तयाची या बुडुका कुंपकीचे." ते म्हणतात, की मी या सगळ्या मतांचा अभ्यास केला, की अहिंसाचा अर्थ ते काय सांगतात, की समजा एका झाडाच्या भोवती कुंपण घालायचं. कुंपण घालण्यासाठी त्या झाडाच्याच फांद्या तोडून मग त्यांचं कुंपण घातलं. तर त्यावेळची जी मतं आहेत ती माऊली म्हणतात, की मला अशी वाटतात. "तैसी हिंसाची करुणी अहिंसा, निफजविजे हा ऐसा, पै पूर्व मीमांसा निर्णय केला." हिंसा करूनच तीच अहिंसा आहे, असं लोकं म्हणतात आणि असाच निर्णय आपल्या शास्त्रांमध्ये केला. मी ते झाडाचं आणि कुंपणाचं उदाहरण दिलंच. पण ते म्हणतात, की
समजा एका माणसाला भूक लागली तर भूक लागलेला माणूस आहे, त्याची भूक शांत करण्यासाठी तो काय करतोय, स्वतःचेच हात तोडतो, ते हात शिजवतो आणि खातो. त्याला अहिंसा म्हणता येईल का? किंवा समजा एखादं देऊळ आहे, त्या देवळाला छान आवार बांधायचा आहे. तर आवार बांधण्यासाठी जर देऊळ पाडूनच जर त्याचा आवार बांधला, तर मग त्याला काय अर्थ राहिला? तर ते म्हणतात, की हिंसा करून अहिंसा केली असं दाखवणं, हेच आपल्या शास्त्रांमध्ये मला सगळीकडे दिसतं. त्याचं उदाहरण देतात ते. यज्ञ, आता यजुर्वेदामध्ये, वेदांमध्ये बरेचसे असे यज्ञ सांगितले. तर त्यांनी काही-काही यज्ञातल्या प्रथा सांगितल्या, जे अवृष्टीचेनी उपद्रवे, गादले विश्व आघावे, म्हणून पर्जन्येष्टी करावे नाना याग. हे समजा बरेच वर्ष पाऊस येत नाहीये, दुष्काळ पडलाय. जगातल्या माणसांची, प्राण्यांची हाल झालेत. तर असं अशी जी परिस्थिती आहे, ती टाळण्यासाठी वेदांमध्ये, शास्त्रांमध्ये असं पर्जन्येष्टी यज्ञ म्हणून सांगितलं. त्या यज्ञानी पाऊस पडतात अशी धारणा होती. तव तिये इष्टीची या गुढी, अशी हिंसा रोकडी, मग अहिंसेची थडी कैची दिसे. आणि मग शेवटी काय होतं त्या यज्ञामध्ये, की कुठल्या तरी प्राण्याची आहुती, त्या प्राण्याची आहुती देऊन मग तो यज्ञ संपूर्ण झाला असं म्हणायचे. तर आता एक पर्जन्येष्टी यज्ञाचं एक उदाहरण देतात. अजून एक उदाहरण आपण ऐकून असू, अश्वमेध यज्ञ. महाभारतामध्ये सुद्धा व्यास आणि कृष्णाने युधिष्ठिराला सांगितलेलं, की तू अश्वमेध यज्ञ कर म्हणून. अश्वमेध यज्ञ कसा करतात, की जो राजा असतो, ज्याला आपलं वर्चस्व संपूर्ण या आजूबाजूच्या परिसरामध्ये, आजूबाजूच्या राज्यांवरती सांगायचं असतं. तर युद्ध करण्याच्या ऐवजी ते काय करतात, की एक घोडा, त्या राजाचा हा घोडा म्हणून तो घोडा आजूबाजूच्या राज्यांमध्ये पाठवतात. जर तिथल्या राजांनी त्या घोड्याचा स्वीकार केला, किंवा घोड्याला तिकडे फिरून दिलं, तर त्याचा अर्थ काय, की तो राजा ह्या राजाचं वर्चस्व मान्य करतो. असा त्याचा अर्थ. समजा त्या दुसऱ्या राज्यातल्या राजांनी त्या घोड्याला पकडलं किंवा मारलं, म्हणजे मग तिथून पुढे मग युद्ध, की कोणाचं वर्चस्व आहे ते दाखवण्यासाठी. तर असा हा घोडा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वर्षभर फिरवतात. समजा त्याच्यातून तो घोडा वाचला किंवा कोणी पकडला नाही, तर तो घोडा आपल्या राज्यामध्ये परत येतो, त्या ज्या राजाने पाठवला, जो अश्वमेध यज्ञ करतो त्याच्याकडे. आणि मग अश्वमेध यज्ञ करतात. तर त्या यज्ञामध्ये दुर्दैवाने काय, की त्याच घोड्याची आहुती देतात. तर हा असा अश्वमेध यज्ञ. तर असे कदाचित अजूनही यज्ञामध्ये काही काही प्रथा असतील, की जेव्हा कुठल्या तरी कार्यासाठी पशूंची हत्या केली जाते. तर असं ते माऊली आपल्या ह्या उदाहरणावरून सांगतात. पुढे ते आयुर्वेदाचं उदाहरण देतात. आयुर्वेदामध्ये काय, की बरेच माणसाला व्याधी झाल्या आहेत. तर त्या व्याधींचं निरसन करण्यासाठी, त्याच्यावर उपचार करण्यासाठी बऱ्याचशा ठिकाणी कुठली कंदमुळं, कुठली झाडं, पानांचा रस, या सगळ्यांचा वापर करतात. मग त्याच्यात वाईट काय? आणि आयुर्वेदू आगवा, तो याच मोहरा पांडवा, जे जीवाकारणे करावा जीव घातू. मग आयुर्वेदाचं पण ते तसंच आहे म्हणतात, की त्याचा दृष्टिकोन कसा आहे, की एका जीवाचा बचाव करण्यासाठी दुसऱ्या जीवाचा घात करणं, हे असं आयुर्वेदाचं मला तत्व आवडतं. ते कसं? तव ते चिकित्से पहिले, एकाचे कंद खणविले, एका उपडविले, समूळी सपत्री. म्हणजे कुठल्या रोगाचं एकदा निदान झालं, मग काय करतात, त्या रोगावरती कुठली कंदमुळं, कुठला झाडपाला उपयोगी होतो, हे त्यांना ज्ञानाने माहिती असतं. तर मग इथे काय करतात, कुठली तरी कंदमुळं जमिनीतून उपटून टाकतात. काही काही तर झाडच संपूर्ण उपटून टाकतात. आणि मग काही झाडांची पानं तोडतात, काहींची साली काढतात. अजात शत्रू तरुवरा, सर्वांगी देवविल्या शिरा, ऐसे जीव घेऊनी धनुर्धरा कोरडे केले. की कोणाला तरी व्याधी झाली आहे, ती व्याधी नष्ट करण्यासाठी, त्याच्यावर उपचार करण्यासाठी आपण अजातशत्रू तरुवरा, म्हणजे झाडं, वनस्पती, झाडं. कशी आहेत झाडं? अजातशत्रू. ती कुणालाच कधीच त्रास देत नाहीये. ते कुणाला काही मागत नाहीये, की मला खायला द्या, मला पाणी द्या. फळं आली तरी सुद्धा फळं दुसऱ्यांना देतात. कोणालाही सावली देतात. अशी जी झाडं आहेत, अशी जी वनस्पती आहेत, ज्यांचा कोणीच शत्रू नाहीये, कोणालाच ते त्रास देत नाहीये. अशा झाडांना
त्या झाडांना उपटतो. सर्वांगी देविल्या शिरा म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्या झाडांचा रस काढतो. तर त्यावेळेला ते म्हणतात की अशा त्यांच्या अंगावरती इतके वार करतो आपण, ऐसे जीव घेऊन धनुधरा कोरडे केले, आणि त्यांच्यात सगळं सत्व काढून त्यांचा जीव घेतो. आता ह्या गोष्टी थोड्याशा जरा अनकम्फर्टेबल वाटतील, की आपण साधारणपणे हिंसा किंवा अहिंसा म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर कोणतरी प्राणी येतो, मनुष्य प्राणी असेल किंवा अजून कोणी प्राणी येतो, असं आपल्या डोळ्यासमोर झाडं येत नाही. पण इथे माऊली तोच तोच जो दृष्टिकोन आहे, की जीव म्हणजे काय, तो आपल्याला अतिशय असं व्यापक दृष्टिकोन दाखवतो. म्हणतात की रोगाचा उपचार करण्यासाठी आपण झाडांची मदत घेतो, पण ती झाडं पण काय, त्यांच्या मध्ये सुद्धा जीव आहे. काही धर्म किंवा पंथांचं उदाहरण देतात. एकी धर्माची या वाणी, गाळू आदरिले पाणी, तव गाळीतया आहाळणी जीव मेले. ते म्हणतात काही काही धर्मांमध्ये किंवा पंथांमध्ये काय, की पाण्यामध्ये जीवजंतू असतात म्हणून ते पाणी गाळून पितात. आता ते पाणी जेव्हा गाळून पितात तेव्हा जे अडकलेले जीवजंतू असतात ते मरतात. म्हणजे त्या पाण्यापासून त्या जीवजंतूंपासून त्रास होऊ नये म्हणून जे पाणी गाळतात, आणि म्हणजे एका जीवाचा त्रास वाचवण्यासाठी दुसरे जीव मरतातच की नाही. एक न पचवी तिची कण, ये हिंसेचे भेण, तेथ कदरथले प्राण, तेची हिंसा. कदाचित कुठले योग या वगैरे असतील तर ते म्हणतात की अन्न शिजवून हिंसा होईल, म्हणजे अन्नामध्ये जी अशी बारीकशी जी काही जीव असतील ते मरतील म्हणून काही काही लोक अन्न शिजवत नाहीत आणि खात नाही, उपाशी राहतात. त्या उपाशी राहण्याने काय होतं, की त्यांच्या मधला शरीरामधला जो प्राण आहे तो व्याकुळ होतो. त्याला अन्न मिळत नाही म्हणून तो प्राण व्याकुळ होतो. तर ती सुद्धा हिंसाच आहे असं ते म्हणतात. तर इथे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकच अशी अशी गोष्ट परत परत येते, की ते आपला थोडासा दृष्टिकोन व्यापक करण्याचा प्रयत्न करतात, की हिंसा म्हणजे फक्त प्राण्यांची हिंसा असं नाहीये. आणि ते म्हणतात की बघ, हे इतकं मी तुला सांगितलं, पण ह्याचा सांगण्याचा माझा उद्देश दुसऱ्या मतांच्या चुका काढणं हे नाहीये. पण बऱ्याच वेळा काय होतं, की आपलं जर मत कोणाला पटवून द्यायचं असेल किंवा हा विचार मी का करतोय हे जर कोणाला सांगायचं असेल, तर मग दुसऱ्यांच्या मताचा विचार करायला लागतो आणि त्या दुसऱ्यांच्या मतांबद्दल मला काय वाटतं हे जरा सांगावं लागतं. त्याच्यासाठीच मी हे सगळं तुला उदाहरणं सांगितली आणि मग ते स्वतःच मत सांगतो. परी ते अधिष्ठिलेनी अंगे, जाणीजे आचरतेनी बगे, जैसी कसवटी सांगे वाणी आते. तर इथे हे शब्द खूप महत्वाचे आहेत. अधिष्ठलेनी, आपण ज्ञानाची लक्षणं सांगण्याच्या आधी उमटती चिन्हे हा शब्द वापरला होता त्यांनी. तर इथे अधिष्ठलेनी ते म्हणतात की एकदा अहिंसेचं मनामध्ये अधिष्ठान बसलं, मग काय होतं, मग ती जी अहिंसा आहे ती आचरतेनी बघे, म्हणजे ती माणसाच्या आचरणामध्ये दिसतेच, त्याला अजून वेगळं काही करावं लागत नाही. कसं, जैसी कसवटी सांगे वाणी आते. एकदा सोन्याला जर कस लावला, सोन्याचा कस लागला, मग मात्र त्याचा दर करता येतो. त्याच पद्धतीने एकदा त्या अहिंसेचं मनामध्ये अधिष्ठान स्थापन झालं, मग मात्र त्या माणसाच्या वरून त्याची अहिंसा आणि त्याची मनोवृत्ती कशी आहे हे सगळं दिसतं. मग त्या माणसाचे आचरण कसं असतं? तैसे परमाणू पागुंतले, जाणूनी जीव सानुले, कारुण्य माझी पावले लपवणी चाले. आता मनामध्ये अहिंसेचं अधिष्ठान आहे, मग तो माणूस कसा वागतो, की आपल्या आजूबाजूला अतिशय बारीक परमाणू मध्ये सुद्धा सूक्ष्म पद्धतीने जीव आहे अशी त्याची धारणा असते, आणि अशा जीवांना सुद्धा त्रास होऊ नये म्हणून त्याच्या मनामध्ये कारुण्य उत्पन्न होतं. आणि मग तो प्रत्येक आपल्या शरीराची हातापायांची जी हालचाल आहे तो अशा दृष्टीने करतो, की ह्या ज्या लहानातल्या लहान जे जीव मला दिसतही नाही त्यांना त्रास होऊ नये अशा प्रेमाने तो आपल्या शरीराची हालचाल करतो. ते वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेह भरितू, जीवातळी अंतरितू आपुला जीव. तो ज्या वाटेवरती जातो किंवा ज्या दिशेकडे बघतो त्या चालण्यामध्ये, त्या बघण्यामध्ये कृपादृष्टी असते, स्नेह भरलेला असतो. आणि जितके काही जीव आहेत
त्या जीवांना तो आपल्या जीवापेक्षा जास्त सांभाळतो, किंवा आपल्या जीवाची जितकी काळजी घेतो आपण, तितकीच तो दुसऱ्या जीवांची सुद्धा काळजी घेतो. पुढा स्नेह पाजरे, माघा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा आधी. त्याचं बोलणं कसं असतं? बोलण्याच्या आधी त्याच्या मनामध्ये, डोक्यामध्ये शब्दांची घडण होण्याच्या आधी त्याच्या मनामध्ये स्नेह पाझरतं. हा पण एक किती महत्वाचा मुद्दा आहे इथे, की पाझरणं कशी क्रिया आहे, की समजा जमिनीतून पाणी पाझरतंय, तर ते कधी पाझरतं? त्या जमिनीला अ, त्याच्यात जमिनीमध्ये पाणी असतं, ओलावा असतो. तो ओलावा इतका होतो, की ते अजून तो ओलावा आतमध्ये राहू शकत नाही. त्याच्यामुळे तो अनावर होऊन तो बाहेर येतो. त्याला पाझरणं म्हणतात. त्याच पद्धतीने या माणसाच्या मनामध्ये ज्ञानाचा प्रकाश आहे, किंवा अहिंसेबद्दल जे अधिष्ठान आहे, ते इतकं सखोल आहे, की शब्द बाहेर फुटण्याच्या आधी अ, त्याची कृपा त्याच्या चेहऱ्यावर दिसते. जे बीज भुई खोविले, तेची वरी रुख जाहले, तैसे इंद्रियाद्वारी फाकले अंतरची की. हे सगळं कसं होतं? परत ते उमटते चिन्हे याचं अजून एक उदाहरण देतात, की समजा आपण गुलाबाचं रोप लावलं, तर त्याला मिरची ते मिरचीचं झाडं तिकडे येतील का? नाही येणार. किंवा आंब्याची कोय लावली, त्याला चिंचा येतील का? नाही येणार. त्याला आंबेच येणार. त्याच पद्धतीने जे आपण बी जमिनीत रोवतो, जे पेरतो, तेच झाड पुढे वरती येतं. त्याच पद्धतीने जर मनामध्ये अहिंसा असेल, तरच ती इंद्रियांच्या द्वारे दिसते. तर हा अजून एक फाकले हा पण एक शब्द आहे, की ह्या गोष्टी कशा आहेत, की ह्या ओढून-ताणून करण्यासारख्या नाहीयेत. पाझरे किंवा अवतरे किंवा फाकले किंवा उमटती चिन्हे. ह्या ओढून-ताणून करण्यासारख्या नाहीयेत. एकदा तो सूर्य क्षितिजाच्या मागे आला, मग त्याचे सूर्यकिरण फाकणारच आहे आणि आजूबाजूचा जो असमंत आहे, तो उजळणारच आहे. तिकडे अजून विशेष काही करायला लागणार नाही. त्याच पद्धतीने एकदा मनामध्ये जर अहिंसा असेल, तर मग त्या माणसाची वृत्ती त्याच पद्धतीने होत जातात. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनोनीची उठी, मग ते वाची वाचे दिठी करासी ये. एकदा अशी वृत्ती मनामध्ये आली, मग त्या वृत्तीतली जी अहिंसा आहे, ती वाचेच्या मार्फत, दृष्टीच्या मार्फत आणि करांची म्हणजे हातपाय हे आपण हालचाल करतो. त्या हे सगळे जे व्यवहार आहेत, त्यांच्या मार्फत ती जी वृत्ती आहे ती दिसतेच. ऐसा मने देहे वाचा, सर्व संन्यासो दंडाचा, जाहला ठाई जयाचा देखशील. हे त्यांचं मत आहे, की अहिंसा कशाला म्हणावी. काया वाचा मनाने जेव्हा आपण हिंसेचा त्याग करतो, मनामध्ये सुद्धा असे विचार देऊ नकोस, किंवा समजा कोणाचं मन दुखावलं, ती सुद्धा हिंसा झाली. म्हणजे कोणाला टाकून बोलणं, ती हिंसा झाली. हे कोणाला शारीरिक त्रास दिला किंवा शारीरिक हिंसा केली, तीच हिंसा आणि बाकी हिंसा नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. तो जाण वेल्हाळ, ज्ञानाचे वेळावळ, हे असो निखळ ज्ञानचितो. आणि अशा पद्धतीने ज्याचं आचरण असतं, तो खरोखर ज्ञानाचा विलासी, म्हणजे तिकडे त्याच्याकडे ज्ञान भरपूर असतं. ज्ञानाचे वेळावळ म्हणजे तो माणूस म्हणजे ज्ञानाचं वसतिस्थानच आहे. आणि एवढंच नव्हे, तर तो खरोखर मूर्तिमंत ज्ञान हे त्याच्याकडे आहे. हे तू लक्षात घे. अहिंसा म्हणजे त्याचा उगम सर्वात प्रथम मनामध्ये व्हायला लागतो. एकदा मनामध्ये त्याचं अधिष्ठान पक्क झालं, मग आपल्या वर्तनातून, बघण्यातून, बोलण्यातून जी काही जे काही प्रेम, जो काही स्नेह, जे काही कारुण्य आहे, ते म्हणजे त्या अहिंसेचंच प्रतीक असतं. पुढे अजून काही ज्ञानाची लक्षणं आहेत, ती बघूया. शांती आणि तितिक्षा. अपेक्षित पावे, ते जेणे तोषे मानवे. अनपेक्षिताही करावे, तोची मानो. म्हणजे जी काही आपल्याला हवी होती ती गोष्ट मिळाली, तर त्याला जो आनंद होतो, तोच आनंद जर कुठली गोष्ट नको होती आणि तरी सुद्धा मिळाली, तरी सुद्धा तोच आनंद होतो. म्हणजे काय, की कुठलीही गोष्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचा आनंद ढळत नाहीये. त्याची जी कारणाशिवाय आनंदी राहण्याची प्रवृत्ती असते, ती तशीच राहते. जो मानापमानातेच आहे, सुख-दुःख जेथ सामाये, निंदा स्तुती नोहे दुखंडू जो. आता ही आधीच्या ओव्यांप्रमाणेच आहे, की
सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं बजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी. त्याच पद्धतीचे या ओव्या आहेत की त्याला मान अपमान, सुख दुःख, निंदा स्तुती याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. तैसे जयाची ठाई न साहणे काहीची नाही, आणि साहतू असे ऐसेही स्मरण नुरे. आणि असा माणूस कसा असतो की तो निरंतर अशा अवस्थेमध्ये असतो आणि त्याला सहन होणार नाही अशी कुठलीच गोष्ट मग राहत नाही. कारण जी काही गोष्ट त्याच्या आयुष्यामध्ये येते, तो आपल्या सारासार विचाराने जितकं त्या परिस्थितीला सामना द्यायचा असतो तो देतो. आणि जी काही त्याच्याकडून चांगली कर्म व्हायची असतात, करू शकतो ते करतो, आणि सरते शेवटी कर्माची फळं भगवंताला अर्पण करतो. त्याच्यामुळे त्याला सहन होणार नाही अशी कुठलीच गोष्ट राहत नाही. आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट काय, की मी सहन करतो आहे किंवा मी कुठली चांगली गोष्ट करतो आहे, मी सत्कर्म करतोय, ह्याचं त्याला स्मरण सुद्धा राहत नाही. आणि इथे जो म्हणजे जो अहंभावाचा नाश, या ध्यानाच्या लक्षणांमध्ये एक अहंभाव नसणे हे सुद्धा एक लक्षण होतं. तर शांती, तितिक्षा आणि अहंभाव नसणे यांचा पण संबंध कसा आहे हे सुद्धा इथे दिसतं. जर तो अहंभाव नसतो, चांगली गोष्ट केल्याचं स्मरणच नसतं, तो मग तो मीपणा येणार कुठून? तो मीपणा तिकडेच त्याचा नाश होतो. आणि त्याच्यामुळे अशा माणसाची शांती किंवा जी तितिक्षा आहे, कुठल्या परिस्थितीमध्ये समदृष्टीने किंवा समाधानी राहणं, क्षमा भावना, त्याला तितिक्षा म्हणतात. तर अशा परिस्थितीमध्ये तो नेहमी करत असतो. अंतर्बाह्य शुचिर्भूतपण, बाहेरी कर्मशाळाला, भीतरी ज्ञाने उजळला, ही दोही परी आला पाखाळा एका. कर्मयोगाने जे तो आचरण करत असतो, जी काही कर्म करत असतो, कर्मयोगानी त्याची शुद्धी होत असते, त्या कर्माची शुद्धी होत असते. आतमध्ये ज्ञानाची या प्राप्तीने त्याच्या अंतर्मनाची शुद्धी होत असते. त्याच्यामुळे असा जो आत आणि बाहेर जो निर्मळ असतो, तोच माणूस खरोखर ज्ञानी आहे. एरवितई पंडुसुता आत शुद्ध नसता, बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुका. कुठला माणूस वर करणी नुसता चांगली कर्म करतोय किंवा चांगुलपणा दाखवतोय, पण त्याच्या आतमध्ये मन त्याचं शुद्ध नाहीये. म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की मुंह में राम बगल में छुरी. मनामध्ये जर चांगली भावना नसेल आणि जर नुसता वर करणी माणूस असा चांगल्या गोष्टी करण्याचा आभास निर्माण करत असेल, तर तो माणूस कसा आहे? तो माणूस दगडावरच्या शेवाळासारखा. ते शेवाळ कसं असतं, लांबून दिसताना असं हिरवगार वाटतं, पण त्याच्यावर पाय ठेवला की माणूस कसा घसरून जातो. त्या पद्धतीने जो माणूस आतून अशुद्ध असतो पण वर करणी जो असा शुद्ध आचरण दाखवत असतो, त्याची नेहमीच विटंबना होते. तैसे हृदय चोख, संकल्प विकल्पी सनोळख, कृत्य विषयक पुढे जाणं. त्याच्यामुळे ज्याचं मन निर्मळ असतं, त्याला मात्र चांगलं वाईट, सत्कर्म आहे किंवा दुष्कर्म आहे, याची त्या माणसाला चांगली ओळख असते. आता ही झाली ज्ञानाची लक्षणं. पुढे त्यांनी अज्ञानाच्या लक्षणांबद्दल विवेचन केलं. आता हे पण जी अज्ञानाची लक्षणं आहे त्याच्यामध्ये नुसती भगवद्गीता वाचली तर एकच श्लोक आहे. माऊलींनी इथे जवळजवळ 200-250 ओव्यांमध्ये त्याचं अज्ञानाच्या लक्षणांबद्दल विवेचन केलं. बरीचशी अज्ञानाची लक्षणं आपण बघितली की समाजामध्ये दिसतातच, म्हणून मी काही जास्त याचा विस्तार करणार नाही. आपण थोडक्यात ही लक्षणं बघूया. ते म्हणतात, तरी संभावने जिये जो मानाची वाट पाहे, सत्कारे होय तोषु जया. आता जी ज्ञानाची लक्षणं बघितली, अमानित्व, अदंभित्व, मानाची आवड नसणं आणि दंभ किंवा खोटेपणा नसणं, त्याच्याच उलट जे असेल ती अज्ञान. तर अज्ञानी माणसाला कसं असतं, त्याला स्वतःच्या मानाची, स्वतःच्या प्रतिष्ठेची, स्वतःच्या सत्काराची नेहमीच अपेक्षा असते आणि तो वाट बघतो आणि आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना त्या दिशेकडे नेहमी ढकलत असतो की तुम्ही काहीतरी करून माझा सत्कार करा. आणि जेव्हा त्याचा सत्कार होतो तेव्हा म्हटलं त्याला त्याला खूप आनंद होतो. गर्वे पर्वताची शिखरे, तैसा महत्वावरुनी नुतरे, तयाची या ठाई पुरे अज्ञान आहे. आधीच्या अध्यायांमध्ये अभिमान आणि गर्व यांच्याबद्दल बरंचसं बोललो होतो. तर इथे गर्व हा शब्द आता परत येतो. ते म्हणतात की अशा माणसाला गर्व खूप असतो, अहंभाव खूप असतो,
आणि कसा असतो, पर्वताच्या शिखरा एवढा तो गर्व असतो आणि अशा शिखरावरून ते कधी खालतीच येत नाही. म्हणजे त्यांचा जो गर्विष्ठपणा असतो तो कुठेच कमी होत नाही. तयाची या ठायी पुरे अज्ञान आहे. असा जो माणूस असतो ज्याला मानाची सतत अपेक्षा असते आणि जो गर्विष्ठ असतो, तो माणूस म्हणजे अज्ञानी आहे असं समज. तो जाण निखिळा, अज्ञानाचा पुतळा, जो बांधोनी असे डोळा वित्ता शेते. असा जो माणूस आहे तो अज्ञानाचा पुतळा आहे आणि अ, असा माणूस काय करतो, की द्रव्य प्राप्तीसाठी तो चांगलं वाईट कुठेच बघत नाही. म्हणजे कुठल्याही पद्धतीने काहीही केलं तरी सत्ता संपत्ती मिळवण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न असतो. डोईये ठेविली निभोजे, देवल विसे जेवी फुंजे, तैसा विद्या वयचा माझे उताणा चाले. त्याचा एक दृष्टांत देतात, की जो देवळामध्ये एक भगत असतो, त्या भगताच्या डोक्यावर जेव्हा प्रसाद ठेवतात, तेव्हा तो भगत असा फिरायला लागतो. त्याच पद्धतीने अशा माणसाला आपली विद्या किंवा आपलं तारुण्य याचा इतका अभिमान होतो, की तो त्या अभिमानाच्या त्या विद्या किंवा तारुण्याच्या गर्वामध्ये उताळा चालू असतो. म्हणजे त्याचे सगळे व्यवहार उलटे असतात. ते तो कोणालाच जुमानत नाही आणि नेहमी आपल्याकडेच त्याची दृष्टी असते आणि मी मायसेल्फ नेहमी म्हणतो, की माझ्या वर्तणुकीने दुसऱ्याला किती त्रास होतोय, त्याच्याबद्दल त्याला काहीच कल्पना नसते किंवा त्याच्याबद्दल त्याला काहीच वाटत नसतं. तर अशी जी स्वार्थ भावना असते, ती अशा माणसाच्याकडे वाढत असते. म्हणे मीची एक वाथी, माझ्याची घरी संपत्ती, माझी आचरती रीती कोणा आहे. मीच काही एक तो सर्वज्ञ आहे, माझ्याच घरी माझी संपत्ती आहे किंवा मीच सर्वात श्रीमंत आहे आणि माझ्यासारखं चांगलं आचरण कोणाचंच नाही. हा तो परत अहमभाव इथे दिसतो. नाही माझे नि पाडे वाढू, मी सर्वज्ञ एकची रूढू. ऐसा गर्व तुष्टी गंडू घेऊनी ठाके. असा गर्व नेहमी त्याला अगदी अक्षरशः त्याच्या प्रत्येक वागणुकीमध्ये भरलेला असतो. व्याधी लागली या माणूसा, नयेची भोग दाऊ जैसा, निके न साहे जो तैसा पुढीलांचे. म्हणजे एका आजारी माणसाला चांगलं जेवण दिलं तर त्याला जे कसं पचत नाही, त्याच पद्धतीने अशा अज्ञानी माणसाला कोणाचंही जर चांगलं होत असेल, तर ते मात्र त्याला सहन होत नाही. चांगलं फक्त त्याचंच व्हावं असं त्याला वाटतं. इतरांचं चांगलं झालं तर त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी काढतो किंवा त्याला ते आवडत नाही. कृतज्ञ उपकारू केला, का चोरा व्यवहार दिला, निसगू स्तविला विसरे जैसा. की जो कृतज्ञ माणूस असतो त्याच्यावर जर आपण उपकार केले किंवा चोराला जर आपण व्यवहारासाठी पैसे दिले किंवा जो निर्लज्ज माणूस असतो त्याची स्तुती केली, हे कसे सगळे विसरतात. त्याच पद्धतीने अशा माणसाला आपण कितीही चांगलं वागलं तरी सुद्धा तो माणूस त्याचं आचरण कधी बदलत नाही. त्याचा जो अहंभाव असतो, मीपणा असतो, तो तसाच राहतो. तर ह्या अशा ज्या ही जी वाईट लक्षणं आहेत किंवा आपल्या समाजामध्ये अशी दिसतात लक्षणं, तर ह्याच्याबद्दल माऊलींनी का सांगितलंय, इतक्या विस्तारामध्ये काय सांगितलंय? तर सुरुवातीला मला हे असं इतका त्याचा बोध झाला नाही. पण नंतर मग 3-4 वेळा हा अध्याय वाचल्यानंतर एक ओवी त्याबद्दल मी विचार करू लागलो. ती ओवी अशी आहे, "तयाचेनी अंग लगे, अज्ञान जगी दाटुगे, जे सज्ञानाही संगे झोंबो सखे." ही अज्ञानाची लक्षणं का सांगितली? यांचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे 2 दृष्टीने आहे. एक तर ही अज्ञानाची लक्षणं आपल्यामध्ये आहेत का? हे प्रत्येकाने त्याचा अभ्यास करावा, आत्मपरीक्षण करावं. आणि जर समाजामध्ये अशी लक्षणं दिसली तर त्याचे धोके काय आहेत? दुसऱ्या माणसांमध्ये असतील किंवा अजून इतर समाजामध्ये आपण कुठे बघितली, तर त्याचे धोके काय? ते ह्या ओवीमध्ये त्यांनी सांगितलंय. अशा अज्ञानाच्या लक्षणांमुळे, अशा संगतीमुळे काय होतं, ते अज्ञानामध्ये इतकी ताकद असते, की ते जग सुद्धा त्या अज्ञानाने झाकोळलं जाऊ शकतं. आणि कसं, की ज्ञान जरी असेल, त्या ज्ञानावर पडदा टाकून सुद्धा हे अज्ञान इतकं सामर्थ्यवान बनू शकतं. आणि मग हे अज्ञान इतकं पसरलं, की मग खरोखर या जगामध्ये जे काही उपद्रव निर्माण होतात किंवा या जगाची जी हालअपेष्टा आहे, ती हालअपेष्टा या अज्ञानामुळे होऊ शकते. तिकडे सज्ञानी माणूस किंवा ज्ञान हे सुद्धा काही करू शकणार नाही. हे कळण्यासाठी अज्ञानाची लक्षणं अगदी त्याचा काटेकोरपणे अभ्यास करा. सर्वप्रथम आपल्यामध्ये ती लक्षणं नाहीत, हे बघा आणि जर समाजामध्ये असतील, तर त्यांचा सामना कसा करावा,
याची तयारी आपण आपल्यापुरती करून ठेवावी. तेव्हा असं बऱ्याच वेळा वाटतं की कलियुगामध्ये सगळंच उलट होणार आहे. एक ते गाणं होतं, रामचंद्र कहे गए सिया से, ऐसा कलियुग आएगा, हंस चुगेगा दाना दुन के, कौवा मोती खाएगा. तर कधी कधी समाजामध्ये असंच दिसतं की प्रत्येक ठिकाणी आपण जिकडे बघू, नुसता पेपर उघडला, न्यूज बघायला गेलो, तर जे काही आहे की अज्ञानाचाच प्रसार झालाय आणि अज्ञानाच्या ज्या वाईट ज्या प्रवृत्ती आहेत त्या इतक्या माजल्या आहेत असं वाटतं. तर ह्या सगळ्या वाईट प्रवृत्तींची ओळख होण्यासाठी माऊलींनी तेव्हा आपल्याला सांगून ठेवलं की यांच्या हे अज्ञानाचे हे सगळे धोके आहेत आणि त्या धोक्यांचा तुम्ही अभ्यास करा आणि मग त्याच्यासाठी हे धोके जाणून ज्ञान का महत्वाचं आहे हे समजून घ्या. पुढे अजून असे 2 विषय येतात या अध्यायामध्ये. ब्रह्म, आपण ब्रह्माबद्दल आधी सुद्धा बरेच म्हणजे दुसऱ्या अध्यायापासून अ, हा विषय झालाय की ब्रह्माचं वर्णन कसं करायचं किंवा ब्रह्माला किती शब्द आहेत. तर इथे अजून एक प्रश्न येतो की शब्दातीत जे ब्रह्म शब्दामध्ये सांगता येत नाही त्याला ज्ञेय का म्हणतात किंवा त्याला ज्ञान का म्हणतात. त्याबद्दल म्हणतात, तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तु ते येण्याची कारणे, जे ज्ञाने वाचुनी कवणे उपाये नाहीये. म्हणजे जे अ, विश्वामध्ये व्यापून राहिलेले चैतन्य आहे त्याला शब्द का देतात किंवा त्याला ज्ञान किंवा ज्ञेय असं का म्हणतात. एकाच कारण आहे त्याला की ज्ञानप्राप्तीशिवाय ते कळणं शक्य नाहीये. म्हणजे जे अंतिम ज्ञान आहे तेच ब्रह्मज्ञान, याच्यासाठी त्याला ज्ञेय असं म्हणतात. आणि जाणीतले वरवते काहीच करणे नाही जेथे, जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे. एकदा नदी समुद्राला मिळाली की मग काय होतं, त्या नदीची गती खुंटते. तिथून पुढे त्या नदीला काहीच करायचं नाही. किंवा समजा साखर पाण्यामध्ये विरघळली, पुढे काय त्याची गती आहे, काहीच नाहीये. तीच त्याची अंतिम स्थिती आहे. त्याच पद्धतीने असं ब्रह्मज्ञान झालं की मग तो जो साधक असतो त्याला पुढे काहीच करणं अ, असं त्याचं कर्तव्य राहत नाही आणि तो तिकडे तन्मय होऊन जातो. पै शून्य जै दावावे जाहले, तै बिंदुले एक पाहिजे केले, तैसे अद्वैत सांगावे बोले ते द्वैत कीजे. की जे शब्दातीत आहे, गुणातीत आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, ते का सांगावं. तर ते एक उदाहरण देतात की समजा आपण एक हिशोब मांडतो, गणित करता आणि गणित करता करता शेवटी बाकी काहीच राहिली नाही, ते दाखवण्यासाठी आपण शून्य काढतो. पण ते काहीच नाहीये दाखवण्यासाठी आपल्याला आपण कुठल्या तरी आकाराचा आधार घेतो. त्याच पद्धतीने अद्वैत काय आहे किंवा ब्रह्म काय आहे, निर्गुण निराकार काय आहे हे सांगण्यासाठी आपण द्वैताचा आधार घेतो. तरी ते गा किरीटी ऐसे, अवकाशी आकाश जैसे, पटी पटू होऊनी तसे तंतू जेवी. तसं जे ब्रह्म आहे ते कसं आहे, अवकाशामध्ये अवकाशाच्या पोकळीत आकाश सगळीकडे भरलेलं आहे, त्याच पद्धतीने हे ब्रह्म आहे. किंवा एका वस्त्रामध्ये जसे तंतू असतात, तंतू संपूर्ण वस्त्रमय झालेले असतात, त्याच पद्धतीने हे ब्रह्म सगळीकडे व्यापलेलं आहे. पै गुळाची गोडी नोहे बांधया सांगडी, तैसी गुण इंद्रिय फुडी नाही तेथ. ही गुळाची गोडी, आपण गुळ गोड आहे असं म्हणतो. तर त्या गुळाची गोडी त्या गुळाच्या आकारामध्ये असते का? समजा कोणी म्हटलं की हा त्या आकारामध्येच आहे. त्या आकारामध्ये जर गोडी असेल तर मग साखर गोड का लागते, ऊस गोड का लागते? याचा अर्थ ती जी गोडी आहे ती त्या आकाराच्या बाहेर कुठेतरी आहे. त्याच पद्धतीने हे जे ब्रह्म आहे ते आकारामध्ये नाहीये. म्हणजे तैसे गुण इंद्रिय फुडी नाही देता, म्हणजे इंद्रिय गुण यांनी जो आकार बनलेला असतो, देह बनलेला असतो, त्याच्यामध्ये ब्रह्म म्हणजे तेच म्हणजे ब्रह्म असं नाहीये. त्याला सुद्धा व्यापून राहिलेलं असं निर्गुण निराकार ब्रह्म. या उघड मराठीया ते वेगळेपण धनंजया, जाण गुण इंद्रिया पासोनिया. तेच म्हणतात की हे स्पष्ट तुला करून सांगतो की इंद्रिय गुणांच्या पलीकडे जे आहे ते ब्रह्म आहे. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू, हा आकारासीच प्रवादू वस्तूसी नाही. नाम रूप संबंध, जाती, क्रिया आणि भेद हे सगळं आकारालाच लागू पडतं. हे देहाला लागू पडतं, हे मूर्तीला लागू पडतं समजा. हे वस्तूसी नाही, वस्तू म्हणजे ब्रह्म, हे चैतन्याला लागू पडत नाही, कारण चैतन्य त्याच्याही पलीकडे. जे चराचर भूता माझी असे पंडुसुता, नाना वन्नी उष्णता अभेद जैसी. अजून एक दृष्टांत देतात की समजा आगीचे निखार आहेत. आगीचे निखारे कसे लहान मोठे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पण त्यांच्यामध्ये जी उष्णता जी आहे ती एकच आहे. त्याच पद्धतीने
जितके काही भूतमात्र आहेत ते वेगवेगळे जरी दिसले तरी त्यांच्यामधलं जे ब्रह्म आहे ते एकच आहे. आता हे पण कसं आहे त्याच्याबद्दल बऱ्याचशा अध्यायांमध्ये विवेचन झालं, पण इथे कसं वेगळ्या पद्धतीने अजून त्यांनी सांगायचा इथे प्रयत्न केला. अगा सृष्टी वेळे प्रियोत्तम जया नाव म्हणती ब्रह्म व्याप्ती जे विष्णू नाम पात्र झाले. की सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला ज्याला आपण ब्रह्म म्हणतो किंवा स्थितीच्या वेळेला ज्याला जेव्हा आपण विष्णू म्हणतो, मग आकारू हा हरपे तेव्हा रुद्र जे म्हणजे किंवा सृष्टीच्या विलयाच्या वेळेला प्रलयाच्या वेळेला त्याला आपण रुद्र म्हणतो, ब्रह्मा विष्णू महेश असं ज्याला म्हणतो. हे गुणत्रय जेव्हा लोपे तै जे शून्य हे संपूर्ण जेव्हा लोपतं, ही सृष्टी जेव्हा संपते म्हणजे उत्पत्ती स्थिती लय या सगळ्यांचा जेव्हा नाश होतो त्याला प्रकृती शून्य म्हणतात. नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाचे नुरवून ते शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत. म्हणजे ह्या अवकाशाची पोकळी गिळून हे जे गुणत्रय आहेत ब्रह्मा विष्णू महेश उत्पत्ती स्थिती लय यांचा सुद्धा जिकडे लय होतो ते प्रकृती शून्य, जिकडे नाहीचं होतं ते महाशून्य, ते आदितत्व आणि ते महाशून्य म्हणजेच ब्रह्म हाच आपल्या श्रुतीमध्ये शास्त्रांमध्ये पुराणांमध्ये त्याचा निवाडा झाला. अजून एक थोडा इथे विषय येतो आणि प्रकृती आणि पुरुष यांच्याबद्दल ते सांगतात की याचा संबंध काय. पै क्षेत्र येणे नावे जे सांगितले आगावे तेची येथ जाणावे प्रकृती हे गा. आता हा क्षेत्र क्षेत्रज्ञ योग, तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा अर्थ आधी सांगितला, आता इथे ते परत तिकडे येतात की ज्याला आपण क्षेत्र म्हणतो ते हे प्रकृतीमुळेच होतं किंवा ह्या प्रकृतीलाच तू क्षेत्र म्हणतात असं समज. आणि क्षेत्रज्ञ ऐसे जया ते म्हणितले असे तो पुरुष हे अनारिसे न बोलू घेई. आणि क्षेत्रज्ञ जो आहे तो ते जे चैतन्य आहे त्यालाच पुरुष म्हणतात. म्हणजे आता हे प्रकृती आणि पुरुष हे जे अनादिसिद्ध जोडपं आहे त्याच्याबद्दल इथे ते सांगतात. तरी केवळ जे सत्ता तो पुरुष गा पंडुसुता प्रकृती ते समजता क्रिया नाम. की आता पुरुष म्हणजे काय, ही जी कधीही न संपणारी जी सत्ता आहे किंवा जे तत्व आहे आपण आदी तत्व म्हणतो त्याला पुरुष असं म्हणतात. आणि त्या सत्तेच्या योगाने ज्या काही क्रिया होतात जे काही होतं त्याला प्रकृती असं म्हणतात. बुद्धी इंद्रिये अंतःकरण इत्यादी विकार भरण आणि ते तिन्ही गुण सत्वाधिक. प्रकृतीने काय होतं, बुद्धी इंद्रिय अंतःकरण इत्यादी जे काही आहेत आणि ज्यांच्यापासून विकार निर्माण होतात या सगळ्या गोष्टी कुठून निर्माण होतात, या प्रकृतीपासून निर्माण होतात. आणि त्याच्यापासूनच मग तीन गुण निर्माण होतात, सत्व रज तम हे तीन गुण आहेत ते प्रकृतीमुळे निर्माण होतात. हा आघवाची मिळावा प्रकृती जाहला जाणावा हेची हेतू संभवा कर्माची या. आणि एकदा हे तीन गुण निर्माण झाले मग ते तीन गुण इंद्रिय अंतःकरण शरीर या त्यांच्या संघाने मग वेगवेगळी कर्म निर्माण होतात. आणि कर्म सुद्धा कशी निर्माण होतात की हे जे तीन गुण आहेत सत्व रज तम त्यापैकी ज्या ज्या गुणाचा जास्त प्रभाव असेल त्या पद्धतीने मग ती कर्म होत जातात. एव तिही चेनी समवाये प्रकृती कर्मरूप होय परिजया गुणा वाढेत राहे त्याची सारिखे. सत्वगुण जर त्याचा प्रभाव जास्त असतील तर चांगली कर्म होतात, रजोगुण असतात तर मध्यम कर्म होतात आणि तमोगुण असतील तर वाईट कर्म होतात. जे सत्वगुण अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणिजे रजोगुण निफजे मध्यमते जे का केवळ तमे होई तिये कर्मे निषिद्धे अधम अधमे जाणे तिये. इथे त्यांनी सांगितलं ते की पुरुषापासून पुरुषाच्या सत्तेपासून ज्या क्रिया होतात त्याला प्रकृती म्हणतात. त्या प्रकृतीपासून गुण निर्माण होतात आणि त्या गुणांपासून कर्म निर्माण होतात आणि कर्मांमध्ये जे कुठले गुण जास्त प्रभावी असतील त्या पद्धतीने चांगली किंवा वाईट अशी कर्म निर्माण. या अध्यायाचं सार काय, आपण काय काय बघितलं अध्यायामध्ये की सुरुवातीला बघितलं की क्षेत्र म्हणजे काय, या शरीराला क्षेत्र म्हणतात, त्यातली 36 तत्व त्यांचा परस्पर संबंध आणि मग त्यांचं संतुलन राखणं हे किती महत्वाचं आहे याचा आपण अभ्यास केला. पुढे बघितलं की ह्या शरीरामध्ये जेव्हा एकदा ज्ञान प्रकट होतं त्या ज्ञानाची चिन्ह माणसाच्या आचरणातून कशी येतात आणि त्या ज्ञानाचं मूळ जे मनामध्ये आहे अहिंसा असो किंवा अजून कुठलीही ज्ञानाची लक्षण असो
त्याचं मूळ मनामध्ये एकदा ते मनामध्ये त्याचं अधिष्ठान आलं, की मग ते चिन्ह आपोआप प्रकट होतं. ज्ञानासारखंच मग त्यांनी अज्ञानाचं पण विवेचन केलं. आणि शेवटी प्रकृती, पुरुष यांचा संबंध काय? आणि त्यांच्यापासून जे इंद्रिय आणि गुण होतात आणि मग गुणांपासून जी कर्म होतात, त्याच्याबद्दल सांगितलं. आणि ही जी तीन गुण आहेत त्याच्यावरतीच संपूर्ण पुढला अध्याय आहे. तर त्याचं पुढल्या अध्यायाची थोडीशी त्यांनी इथे पार्श्वभूमी इथे सांगून ठेवली आणि त्या गुणांचा अभ्यास आपण पुढल्या अध्यायामध्ये करणार. तर इथे ज्ञान आणि अज्ञान याच्याबद्दल ते सांगतात. गुणांबद्दल जेव्हा ते सांगतात, की तमोगुणांनी किती दुष्कर्म होऊ शकतात. ते आपण समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी बघतो, की बऱ्याच वेळा असं वाटतं, की समाजामध्ये खूपच अज्ञान वाढलंय. तर मग सामान्य माणसाने चांगलं का वागावं? हा विचार नेहमी असा डोक्यात येतो. तर समाजसेवकांचं एक भाषण ऐकलं होतं. त्याच्याबद्दल एक सांगतो. त्यांनी म्हटलं, की समाजामध्ये वाईट प्रवृत्तींचा उद्रेक होतोय. म्हणजे कलियुग आहे. तर मग आपण चांगल्या गोष्टी का कराव्या? श्रीपाद सेवा मंडळाचे कवडे महाराज त्यांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं. एका अनामिक कवीच्या ओळी होत्या, की ते म्हणतात, की समाजकार्य का करावं? म्हणजे आपलं स्वार्थ सोडून समाजाचं भलं, समाजामध्ये सात्विक भाव वाढवणं. हे धर्माचा उद्देश काय? मनामध्ये सात्विक भाव वाढवणं, यालाच धर्म म्हणतात आणि प्रत्येक साधकाने तो करावा. त्या ओळींमध्येच त्या ओळींमध्ये प्रश्न आहे, पण त्या प्रश्नाबद्दल जर आपण विचार केला, तर आपल्याला स्वतःलाच त्याचं उत्तर मिळेल. तर त्या ओळी कशा आहेत? "किस रावण की काटू बाहे, किस लंका को आग लगाऊं." कवीनी म्हटलंय, "किस रावण की काटू बाहे, किस लंका को आग लगाऊं. पद पद लंका, घर घर रावण, इतने राम कहाँ से लाऊं." त्याच्याबद्दल विचार करा. कदाचित आपल्याला त्याचं उत्तर कळेल, की आपण चांगलं का वागावं. तर ह्याच विचारांवरती आपण आजचा अभ्यास वर्ग इथे थांबवूया. हा अध्याय इथेच संपतो. आतापर्यंत झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करून पसायदानाने आपण आपला आजचा अभ्यास वर्ग इथेच थांबवूया.